वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी रामरायांचं चिंतन घडत आहे. मागच्या वेळी आपण श्रीरामांचा जन्म, मग लक्ष्मणाचा जन्म, चौघाही भावंडांचा जन्म कथा झाली होती पूर्ण. आणि नाथ महाराजांनी एक महत्वाचं तेव्हा सांगितलेलं की आता ह्यापुढची कथा सुरस आहे, तर सगळे लक्ष देऊन ऐका. आणि ही कथा कशी आहे तर एक एक अक्षरम पुरुषा महापातक नाशनम, तर त्याची आठवण करून दिली. याचं कारण अजून एक आहे की कधी कधी ऐकणाऱ्यांची मनस्थिती बाकी सगळ्या संसारिक गोष्टीमुळे म्हणा वगैरे, तर ते अवधान तेवढं तयार होणं त्याला काही काळ लागतो. तर आता नाथ महाराज हेही सांगतायत की आतापर्यंतच्या कथेमुळेही जी मनाची शुद्धी झाली, तर त्याच्यामुळे तुम्ही आता अजून ही कथा ऐकू शकाल लक्ष देऊन, आणि जितकी ऐकाल तितकी ती सुरस वाटणारी आहे. म्हणजे याचा अर्थ याच्या आधीची कथा सुरस नव्हती असं नाहीये, यापुढची कथा सुरस आहे जेव्हा नाथ महाराज म्हणतायत, याचा अर्थ आता तुम्हाला पकड आली असेल. किंवा नाथ महाराजांचं म्हणणं असं आहे की रामायणात वाल्मिकी रामायणापेक्षा बऱ्याचशा गोष्टी ह्यात जास्त वर्णन आलेल्या आहेत. काही वाल्मिकी रामायणात जास्त आहेत. वाल्मिकी रामायणात आत्तापर्यंतचा भाग पाहिला तर त्याच्यात दशरथाच्या ते रामाच्या जन्माच्या आधीचं ते वर्णन खूप मोठं आहे. त्याच्या नगरीचं वर्णन, त्याच्या दानाचं वर्णन, वैभवाचं वर्णन, हे सगळं जास्त आहे. तर भावार्थ रामायण असल्यामुळे इथे संबंध आणि जी लीला घडली ते ऍक्च्युअल त्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत वेगवेगळ्या पात्रांच्या आहेत. म्हणजे जसं आपण सुरुवातीला महाराजांचं प्रवचन वाचून याची सुरुवात केली, त्या प्रवचनात पण महाराजांनी सांगितलं की रामनवमीला जे महाराजांचं झालं प्रवचन 94ला मला वाटतंय जालन्याला, तर त्या प्रवचनात हे सगळं आलेलं आपण वाचलं ते की वेगवेगळी कॅरेक्टर्स, ती पात्र वेगवेगळी जी रामायणातली आहेत, रामरायांपेक्षा त्या पात्रांबद्दल बोलून रामरायांचं महत्व काय ते महाराजांनी सांगितलं. याचा अर्थ ते रामरायांची महती ही इतकी आहे की त्यांच्या आजूबाजूच्या त्या त्या व्यक्तीही तेवढ्या श्रेष्ठ आहेत. तर हा संत संघ जो आहे त्याचा फायदा असा आहे की तो जरी ज्याचं जर 100% प्युअर लोखंड असेल त्याचं सोनं होईल, पण इम्प्युरिटी जरी असली तरी परिसाला चिकटल्यावर काही ना काहीतरी सोन्याचा भाग जसा येतो, तसं संतांच्या विचारांची जेव्हा आपण संगती करतो तेव्हा त्यातल्या गुणाचा काही ना काही परिणाम होऊन ते बीज रुजून त्या गुणाची वृद्धी व्हायला सुरुवात होते. तर तशी त्या पहिल्या या सगळ्या जन्मापर्यंतच्या ह्याच्यात ती झालेली आहे. आणि आता त्यामुळे तुम्हाला अजून रस येईल असं नाथ महाराज सांगतात. आणि मग इथे जेव्हा अयोध्येत हा सगळा उत्सव चालू आहे त्यावेळी लंकेची काय परिस्थिती होती, तिथे कसे अपशकुन झाले, रावणाचा मुकुट कसा पडला वगैरे, तो भाग आला. आणि मग नंतर पुन्हा अयोध्येचा भाग बघताना थोडस इथे
थोडक्यात नाथ महाराजांनी सांगितले की त्यांचे ते संस्कार सगळे आहेत. तर त्या संस्कारात एकतर हे नामकरण विधी तर झालाच आधी, पण त्याच्याबरोबरचे जातकर्म, नामकरण तर झालंच, कटिसूत्र, अन्नप्राशन, चौल कर्म, वायनदान इत्यादी सगळे संस्कार, हे 16 संस्कार आज आपल्याला बऱ्याच जणांना माहिती पण नसतात. पण ते प्रत्येक संस्कार हे आपल्या जीवनाची घडी परत सुरळीत आणत असतो. ते म्हणजे जसं आपण म्हणतो ना की माइलस्टोन्स सारखं, किंवा एक इथे तिथे गेला तरी परत आणायला खुंटी जशी मारलेली असते, की दोर बांधलेला आहे, त्या दोराने तुम्ही थोडं इथे तिथे जाल पण परत एका ठिकाणी खुंटी आहे, म्हणजे तो पूर्ण मार्गात असं असं गेलं तरी तो पूर्ण मार्ग आहे तो बदलत नाही. तसं हे संस्कार आपले, संस्काराचा अर्थच असा आहे की दुर्गुण आहेत त्याचं अपनयन आणि सद्गुणाचं उन्नयन. तर ते 16 जे संस्कार आहेत त्यांनी त्या त्या वेळेला जी जी आपली आध्यात्मिक लेवल असते त्याच्यावरून स्टेप अप केलं जातं, की जेणेकरून तुम्ही जे सांभाळूनी मार्गावरता आहे ना, ते दत्तप्रभूंना म्हटलेलं आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी पण तेच म्हटलंय, नाही वेदापरुती माऊली आम्हा. तर भगवान वेदरूपानी का प्रकट आहेत? कारण सांभाळूनी मार्गावरता. मार्ग आपला चुकलेला आहे का बरोबर आहे हे कसं कळतं? तर महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात सांगतात की गीतेतही भगवान म्हणालेत, मी सांगतो ते ऐक, असं नाही म्हणाले अर्जुनाला. ते म्हणाले तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. म्हणजे 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, दैवी आसुरी संपदा सांगितल्याचा, की कसं वागावं, कसं वागू नये, किंवा दैवी हे मागचा आवाज येतोय कोणाचा, उलटे काकांचे. तर वेदाच्या रूपाने, म्हणजे नाही वेदापरुती माऊली जगा, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर ते वेद म्हणजे परमेश्वर त्या वेद रूपाने प्रकट का आहेत, की आपण मार्गक्रमण करताना योग्य दिशेने चाललोय की नाही हे बघायला तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते आहेत. तर वेदरूपानेही आले, तसंच रामरूपानेही आले, की कसं वागायचं, जसंच्या तसं तुम्ही उचलू शकता. कृष्णावतारात ते पूर्ण व्यक्त झालेले असल्याने ते विधी निषेधाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे कृष्णावतारातली सगळी आचरणं जशीच्या तशी घेता येत नाही, त्यांनी सांगितलेलं घेता येतं. पण राम अवतारात कसं आहे, जसं ते तसं घेता येतं. बरं, आता राम अवतार हा क्षत्रिय अवतार आहे, मग ब्राह्मणांनी काय करायचंय, किंवा साधकाला कसा उपदेश आहे, तर हे कळण्याकरता पूर्ण रूपाने पुन्हा महाराज आपले आले, की ते चरित्रच असं आहे की जसंच्या तसं फॉलो करा, काही कुठे वाचायची पण गरज नाही, कुठे काही करायची गरज नाही. आता ते चरित्र जर सहवास मिळाला नसेल तर ते चरित्र काय आहे, तर महाराजांनी तेही सांगून ठेवलंय, की गीता हेच भागवत आहे आणि भागवत हीच गीता आहे. हे कसं, तर गीता भगवंतांनी सांगितली, त्यामुळे तो त्यांच्या चरित्राचाच भाग आहे ना. चरित्र म्हणजे ती ते जे संत आहेत किंवा भगवान आहेत, ते कोणत्या प्रसंगी कसं त्यांनी काय काय केलं हे सगळं झालं. तर त्याच्यात त्यांचं बोलणं हे पण त्यांनी केलेलीच गोष्ट आहे ना. पण ह्या चरित्राचं, ह्या गीतारूपी चरित्राचं महत्व काय आहे, की ते त्यांचं मनातलं काय ते सांगतायत. बाहेरून दिसतं याच्याही पेक्षा त्या संतांच्या मनातलं जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा तो सहवास हा जास्त जवळचा आहे. तर असं हे रामचरित्र आहे, की आज आपल्याला
अल्प आयुष्य, त्याच्यानंतर शुद्धी नसते आपली, शास्त्राप्रमाणे पूर्ण आचरण करणं कलियुगात कठीण झालेलं आहे. धर्माप्रमाणे जे वर्णधर्माप्रमाणे जे काम सांगितलेलं आहे, तर ते सोडून आपण खालच्या वर्णाचीही कामं करायला लागलेलो आहोत कलियुगाच्या प्रभावाने. पण त्या ह्याच्यात जो साधारण धर्म आहे, साधारण म्हणजे कमी असा अर्थ नाही, साधारण म्हणजे सगळ्यांना लागू पडणारा, तो धर्म जरी आपण महाराजांचा जसाच्या तसा घेता आला, भूतदया आहे, सर्वांचा विचार करणं आहे, सगळ्यांच्या कल्याणाची चिंता आहे, जसं बोलतो तसं वागणं आहे, त्यांचा शांतपणा, त्यांचं इंद्रिय जय, त्यांच्या सहवासात त्या रेणुका निवासच्या गेटमधनं आत शिरता शिरताच मन शांत होऊन जायचं. म्हणजे ती शांती केवढी मोठी आहे. तर तसं हे रामचंद्रांचं चरित्र पाहताना आपण मागेही पाहिलं, आपण ते परत एकदा आठवणी एवढ्या करता करून देतो, कारण कधी फ्लो मध्ये आपल्याला ती लिंक राहत नाही, की महाराजांचं आचरण समजून घ्यायला ह्या त्यांचंच त्यांचीच ही रूप आहेत. त्यामुळे रामावतारात जसं ते वागले, त्यांनी आपल्याला महाराजांचं वागण्याची कल्पना येऊ शकते. आणि त्याबरोबर बाकी जी सगळी व्यक्तिरेखा आहेत, त्यातली कोणतीही व्यक्तिरेखा किंवा ते रिलेशन आपल्याला हनुमान जी आहेत, दास्य भक्तीचं उदाहरण आहे. रामदास स्वामींनी हनुमानजींकडनं ती दास्यभक्ती शिकली आणि हनुमंतांनी रामचंद्रांची कशी सेवा केली असेल त्या स्वरूपात तून त्यांनी रामभक्ती केली आणि म्हणूनच त्यांना हनुमंतांचा अवतार म्हणतात. ईश्वराचा अंश तर सगळेच ईश्वराचे अंश आहेत. हा, आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या माहितीसाठी सांगतो हो की आता तू जे रामायणचं सांगतोयस ना हनुमानांचं, हो हो हा, हो तर आपले गुरुवंत होते, आता ते नाही आहेत. हा त्यांची एवढी जबरदस्त उपासना म्हण, काय साधना म्हण, ताकद म्हण काय आहे, ही प्रत्यक्ष हनुमान त्यांच्याशी बोलायचे. वा आणि त्यांना मी विचारलं की ते त्यांचा आवाज कसा असतो रे, हा कारण आपल्यासारखाच असतो का वेगळा असतो. बरोबर तेव्हा त्यांनी मला जर कल्पना यायला, हा मला ते पूर्वी तुला माहितीये ते एक्सेलो 5 वगैरे सिरियल होत्या हो हो फार पूर्वी, 30-40 हो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो 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 फायरबॉल एक्सेल 5. हा, तर तशा आवाजात ते बोलतात. अच्छा म्हणजे हे सांगायचा मुद्दा असा की आज देखील ज्याची तेवढी ताकद आहे म्हणजे उपासनेची, हो त्याच्याशी हनुमान काय राम सुद्धा बोलतात. हेच आपल्या श्रोत्यांना कळावं म्हणून मध्ये डिस्टर्ब करून सांगितलं. असं नाहीये हे सगळे हो. पुराणातली वांगी पुराणात आहेत. आजही हे शक्य आहे, काका आणि आजही हे शक्य आहे. नाना महाराजांसाठी महाराजांनी जो भागवत सप्ताह केला ती गोष्ट सांगा ना हनुमान. मला लिंक लाव जरा, मला थोडं वेळ होतोय. हा, नाना महाराजांना इच्छा होती दत्त महाराजांकडनं भागवत ऐकायची, म्हणून तो हो सुरेखाताईंकडे भागवत सप्ताह झाला हो आणि त्याला हा, रोज असं दिला हा बोला काका. सांगा सांगा काका. असं एक म्हणतात, हा म्हणजे असा अनुभव आहे. पण हे सगळ्यांना तो अनुभव येत नाही, कारण सगळ्यांची तेवढी ताकद नसते. सगळ्यांना ऐकू जात आहे ना मी काय बोलतोय ते? हो हो येते ऐकू येते. नाही नाही, हे वरती जे आहेत ना आपल्या, हो म्हणजे सगळं येते सारखं. करिश्मा देशपांडे, विनय हो हो विमल वगैरे, येते का. रजनीश ऐकू येते येत ऐकू आहे येते. ना. हा हा, हो हो तर जेव्हा इथे सप्ताह झाला त्यावेळेला असं म्हणजे पूर्वी मी ऐकलं होतं ते. मी म्हणजे काय, बाकीचे ऐकत नाहीत आणि त्याचा दखल घेत नाहीत म्हणून, नाही तर ते सगळ्यांच्या कानावर पडतच असतं. तर इथे पाठीमागच्या त्या जोयकरांच्या
ह्याच्यामध्ये घरामध्ये बिल्डिंग मध्ये तो सप्ताह गच्चीवर झाला. आणि त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं, म्हणजे त्या जुवेकरांनी, की जे जे कोणी सप्ताहाला बसलेले आहेत त्यांना शेवटच्या दिवशी वस्त्रदान करायचं. म्हणून ठीक आहे, सगळ्याला मान्य, म्हणजे कोणाला नाही म्हणणारच नाही ना. आणि असं असताना सगळ्यांना शेवटच्या दिवशी सगळ्यांना वस्त्र देऊन झाली. आणि आता कोणी राहिले का बघायला, ती गच्चीवर होता तो सप्ताह. तिथून महाराज आणि ते त्यांचे यजमान वगैरे सगळे खाली उतरत आले. तर सगळे म्हणाले, अरे इथे एक माणूस बसला होता आणि तो अगदी गरीब होता, म्हणजे मळकट कपडे आणि काय घांगड, आहे नाही नाही नाही, हो आता इतका वेळ होता आणि तुम्ही खाली आला तर निघून घ्या. सगळीकडे शोधलं तर दिसलाच नाही कुठे. आता इथे हे समोरची जी बिल्डिंग आहे त्यांची जुवेकरांची, त्याच्या मधला जो समोरचा जो रस्ता आहे त्याच्यावर काय ट्रॅफिक त्यावेळेला नव्हता. 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कळलं का? असाला गेला कोणी घ्यायला, आत्ता होता. आणि मग सगळे आले नानांकडे. नाना आणि महाराज बसले होते तिथे आणि सांगितलं, हो नाना, आम्ही सगळ्यांना वस्त्र दिली हो, पण तो एक बाबा तिथे बसला होता, त्याला द्यायला गेलो तर तो नाहीच आहे तिथे. तेव्हा नाना महाराज जे म्हणाले, नाना का महाराज दोघांनी कुठतरी नाना एक म्हणाले, बोललो, नाना म्हणाले की अरे जो सगळ्या जगाला वस्त्र पुरवतो त्याला तुम्ही काय देणार? म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण येऊन बसत होते तिथे. महाराजांच्या प्रवचनाची काय ताकद होती ते बघा. ही इथे घडलेली गोष्ट आहे आमच्या पाठीमागच्या मधून. दिनेश, ते खरोखर त्यावेळेला तुम्ही लहान होतात रे, पण सोन्याच्या अक्षराने लिहिण्यासारखा सगळा तो काळ होता. माझ्याकडे सोनं नव्हतं, पण मी सुदैवाने लिहून ठेवलंय सगळं सविस्तर. तेच म्हणजे तुमच्याकडे अगदी ते सगळ्यांना मिळतंय आणि ते डायलॉग सुद्धा त्यांचे लिहून ठेवलेले आहेत, कळलं का? खूप मजा यायची. महाराज तिथे गच्चीवर नंतर बोलत बसायचे, नाना आणि ते आपसामध्ये त्यांच्या चर्चा चालायच्या, कळलं का? जाऊ दे, आपली वाढवत नाही किंवा हे मला तो मोहावर. त्यातला एक तो संवाद असा आहे, त्यात महाराज नाना महाराजांना सांगतात की म्हणजे दत्तात्रयांच्या वर्णनात म्हणे एका श्लोकात मोठ्या महाराजांनी म्हणजे लिहिलंय की शुभशंख चक्रे असं आलेलं आहे आणि दुसरीकडे चक्रंच शंख असं आलेलं आहे. आता शुभशंख चक्रे म्हटल्यावर उजव्या हातात शंख आणि डाव्या हातात चक्र असा अर्थ झाला आणि चक्रेंच शंख म्हटल्यावर उजव्या हातात चक्र आणि डाव्या हातात शंख असा झाला. आणि नाना महाराज त्याला म्हणजे ते नाना महाराजच्या टाइमला हो 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 असं करतायत. आता तो डायलॉग ऐकल्यावर मी आपला विचार करतोय, म्हटलं नक्की काय चाललंय, कारण ह्याला काहीतरी मोठा अर्थ असणार ना काय असं, म्हणजे दोघे ईश्वर स्वरूप एकमेकांशी बोलताना असंच काहीतरी बोलणार नाही. तर त्याच्यानंतर हे लक्षात आलं. म्हणजे एक तर गोष्ट अशी आहे की ही जी स्तोत्र आजकाल कसं कोणीही स्तोत्र लिहितील असं हे नसतं, त्यातल्या क्रमाला किती म्हणताय, म्हणजे शुभ शंख चक्रे म्हटल्यावर आधी शंख म्हटल्यावर तो उजव्या हातात आणि मग चक्र दुसऱ्या हातात असा अर्थ होतो. इतकं ते स्तोत्र किंवा काही समजून घेताना बघायचं असतं. हे तर झालं, पण दुसरीकडे वर्णन म्हणजे विष्णूंचं करताना चक्रमच्या शंखम असं केलंय. मग तो नंतर असं लक्षात आलं की रामाधिक जे अवतार केलेत घेतलेत भगवंतानी, तर तिथे किंवा कृष्णावतारामध्ये पण दुष्टांचा विनाश हे मुख्य कारण आहे. त्यामुळे ते रेडी पाहिजे चक्र, त्यामुळे ते उजव्या हातात आहे की कधीही ते टाकता येईल. मात्र दत्तात्रेय अवतार जो आहे तो गुरु अवतार आहे, तिथे कोणाला मारायचा संबंध नाहीये. त्यामुळे चक्राला
पहिलं दिलेलं नाहीये. चक्राला डाव्या हातात हे केलंय. त्याच्याबरोबर दुसरा त्याचा अर्थ असा होतो की सुदर्शन चक्र म्हणजे तेच शत्रुघ्न म्हणून आले आपल्या रामायणात. चार जे रूप विष्णूंची त्यातले चक्र रूपानी चक्राचा अवतार शत्रुघ्न आहे. पण ते चक्र म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. तर कलियुगात ज्ञानप्राप्ती करून घेण्याची योग्यता असलेले शिष्य कमी आहेत. म्हणून ईश्वराने दया करून नामस्मरण ह्याला जास्त महत्व दिलेलं आहे ज्ञानाभ्यासापेक्षा. म्हणून ते चक्र डाव्या हातात गेले. म्हणजे श्रेष्ठ पुरुषांचे वरकरणी वाटतील असंच काहीतरी. आता म्हणजे कोणी असा विचार करेल की आता नाना महाराजांच्या समोर आहेत, तर आता बोलायचं काय म्हणून काहीतरी महाराज बोलतायत, तर ते असं काहीतरी नाहीये. खूप त्याच्यात अर्थ आलेला आहे. तर असेच म्हणजे असे कित्येक संवाद काकांनी हे केले. ते पुढे कधीतरी आपल्याला मिळतील वाचायला. पण रामायणच आहे ते. ते काही वेगळं नाहीये रामायणापेक्षा. फक्त ते कमी अवेलेबल आहे. आणि इथे भावार्थ रामायणात डिटेलमध्ये आपल्याला आहे. त्यामुळे नंतर जेव्हा आपल्याला हे म्हणजे काकांचे रेकॉर्ड केलेले हे किंवा महाराजांचे संवाद हे जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा त्या संवाद आता कधी कधी काका जाणार आणि तेव्हा पण चान्स मिळेल असं नाही. तर त्याच्या मधल्या ज्या फिलिंग द गॅप्स आहेत ना, ते मध्ये महाराजांचं ते चरित्र आहे ते कळायला आपल्याला या भावार्थ रामायणाचा भरपूर उपयोग होणार आहे. तर यातली वेगवेगळी पात्र आहेत, त्यांचं महत्व महाराजांनी त्या प्रवचनात सांगितलेलं आहे. की लक्ष्मणाचा त्याग कसा, लक्ष्मणापेक्षा उर्मिलेचा त्याग कसा, मग त्या सुमित्रेचा त्याग कसा, की लक्ष्मण पडला कळल्यावर शत्रुघ्नालाही ती तिकडे जा म्हणते त्यांच्या मदतीला. तर हे सगळं जे आपण ऐकतो त्याच्याबरोबर आपलं रामाशी काय, आपला आपला जो राम आहे म्हणजे महाराज हे स्वरूप धरा, श्रीकृष्ण धरा, राम धरा, किंवा जे जे काही आपलं गुरु म्हणा किंवा इष्टदैवत असेल, त्याच्याशी आपलं नातं काय. आणि हे आपण मागच्या वेळी पण बोललो की त्याच्याशी आपलं नातं काय. मग त्या नात्यानी व्यवहार करायला सरळ सुरुवात करायची. एक असंच 20-22 वर्षाचा मुलगा, बाकी काही कशात त्याला अध्यात्मात इंटरेस्ट नाही, पण गीता फार आवडते. तर त्यांनी विचारलं की काय आहे, म्हणजे कसं देवाची हे कशी करायची. म्हटलं तुला कृष्ण कसा वाटतो. तर तो म्हणाला माझ्यापेक्षा थोडासा मोठा आणि काय म्हणतात तो गो टू पर्सन, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर ज्याला मी रिफर करीन असा माझ्या एवढा नाही, थोडा माझ्या म्हणजे नॉलेजनी तर परिपूर्ण आणि माझ्यापेक्षा थोडासा मोठा असेल तर. म्हटलं मग ही एकदम आयडियल सिच्युएशन आहे कृष्ण आणि अर्जुनाची. अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन जर कृष्णाला अप्रोच झालं तर जास्त गीता समजेल. तसं आपलं रिलेशन काय आहे. आणि आजच आपण महाराजांच्या ग्रुपवर पण ते हे टाकले की तुकाराम महाराजांचा जो पिक्चर पूर्वीचा जो झाला, विष्णुपंत पागनीसांनी त्यात काम केलं. तर त्यावेळची पद्धत अशी होती की पिक्चर प्रदर्शित झाल्यावर त्याचे सगळे म्हणजे तिकीट वगैरे यांनी जो काय फायदा झाला, पैसे आले की नंतर मग कलाकारांचा हिशोब व्हायचा. मग त्यांची पेमेंट्स व्हायची ज्या प्रमाणात चालेल पिक्चर. जर नाही चालला तर व्हायची पण नाही. तर अर्थातच हा अतिशय चालला पिक्चर तुकाराम महाराजांचा. पण विशेष म्हणजे त्याच्यानंतर त्या प्रोड्युसरनी जेव्हा ते विष्णुपंत पागनीसांना त्याचा मोबदला देऊ केला, तर त्यांनी घेतला नाही म्हणे याचा मोबदला कसा घ्यायचा. आणि तेवढंच थांबलं नाही की पुढे असं म्हणतात की ते बऱ्यापैकी त्या तंद्रीतच असायचे. म्हणजे त्या भूमिकेत शिरताना मी तुकाराम ही भावना त्यांची इतकी दृढ झाली की ते त्याच ह्याच्यात राहिले आणि आध्यात्मिक त्यांचे
खूप चांगल्या पद्धतीने ते वरच्या लेवलला गेले. तर हे आहे म्हणजे एखाद्या चरित्रासारखं किंवा त्या रोलमध्ये जाऊन जर आपण त्यांची उपासना करू शकलो. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंस म्हणजे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल, तरी पण कोण नवीन असेल तर त्यांना सांगू आपण, की रामकृष्णांचा अवतारच अशा करता होता, की वेगवेगळे उपासना मार्ग आहेत. त्या सगळ्या कोणत्याही मार्गाने गेलं तरी त्याच सच्चिदानंदापर्यंत, परमात्म्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि त्याच्यासाठी सगुण भक्ती हा खूप उपयोगाचा किंवा तोच उपाय शेवटपर्यंत नेणारा आहे. या दृष्टीने त्यांचं होतं. पण त्यांनी निर्गुणाचंही त्या पद्धतीने ही साधना त्यांची झालेली आहे. तर ते जेव्हा रामभक्ती करत होते, तेव्हा ते स्वतःला हनुमान मानून रामभक्ती करायचे. आणि त्यांनी स्वतः सांगितलंय, की त्या त्या रामभक्तीत रामसाक्षात्काराच्या पर्यंत जेव्हा पोचले, तेव्हा म्हणे बोटभर शेपूट आली होती म्हणे मला. एवढं ते सांगायचे. एवढंच काय, मधुर भक्तीने कृष्णाची भक्ती करताना त्यांना मासिक रजस्राव व्हायचा. हे चरित्रात आहे, त्यांच्या अधिकृत चरित्रातली ही गोष्ट आहे. तर हा एक आहे, आपण जे योग सूत्रात बघितलेलं वितराग विषय वा चित्तम, म्हणजे महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन करणं हा उपाय आहेच. पण त्या भूमिकेत जर कोणाला जायला गेलं तर तो खूप शॉर्टकट ही ठरू शकतो, जसं रामकृष्णांचं आपण उदाहरण घेतलं तसं. तर त्यामुळे हे सगळे रामायण वाचताना आपल्याला कोण कसं वागलं आणि आपल्याला कोणत्या तरी पात्राचा, रामरायांची म्हणा, श्रीकृष्णांची म्हणा, त्यांचा जी इंटरॅक्शन आहे कुठली तरी जास्त भावते. प्रत्येकाला वेगळी वेगळी जास्त भावते. जसं कोणाला यशोदा मातेचं ते उखळबंधन आवडेल, तर कोणाला रासक्रीडेचा भाग आवडेल, तर कोणाला कालिया मर्दन आवडेल, कोणाला अर्जुनाबरोबर गीता सांगितली ते ते रूप आवडेल, कोणाला बालरूपच आवडेल. तर आपली रुची काय आहे, आपला पहिलं तर आपलं इष्टदैवत काय आहे, आपला त्याच्याशी संबंध काय आहे, किंवा एखादं त्याचे जे भक्त आहेत श्रेष्ठ, त्यातली कोणती भूमिका आपल्याला कनेक्ट आपल्याला होता येते का, हा जर सतत तो विचार राहिला तर ती संगती जास्त घडते. त्यामुळे रामायणाचा हे करताना राम आता हे एवढं का सांगितलं, की हे सगळे संस्कार झाल्यावर राम प्रभू तीर्थयात्रेला गेलेत. पूर्ण देश त्यांनी फिरून काढला आणि समर्थांनीही तेच केलं. म्हणजे ते एक साधर्म्य पण त्यातनं लक्षात आलं. पण तो तो भाग असेल किंवा मग नंतर त्याच्यानंतर येणारे विश्वामित्र आले, मग लक्ष्मण कसा त्यांच्याबरोबर गेला. तर हे सगळं भाऊ भावाचं प्रेम, भावाच्या स्वरूपात लक्ष्मणांचं प्रेम, म्हणजे लक्ष्मणांचं प्रेम इतकं की नंतर पण जरी रामावताराच्या नंतर शेष भगवान म्हणाले, की या अवतारात तुम्ही तुमची सेवा सतत करायला लागली, लहान भाऊ असल्यामुळे पुढच्या जन्मात मात्र मी मोठा भाऊ होणार. मोठा भाऊ झाले, पण ती मूळ सेवेची ती भक्ती एवढी मोठी आहे की ती जात नाही. त्यामुळे लहानपणापासून बलरामजींना असं वाटायचं की कृष्णाला अंगावर घेऊन झोपावं. ऊन पडत असेल तर ते जाऊन वाकून उभे राहायचे. कारण ती भक्ती इतकी रुजलेली आहे की ह्याचं रक्षण आपण करायचंय. म्हणजे इतकी ती आहे की ते अवतार त्यांनी घेतलेला असताना, तान्हे असताना, श्रीकृष्णांचा नंतर म्हणजे पूर्ण तो गर्भच ट्रान्सफर झाल्यामुळे बलरामजी आणि श्रीकृष्ण यांच्यात खूप कमी अंतर आहे. तर त्यामुळे बलरामजी स्वतः तान्हे होते श्रीकृष्ण जन्माच्या वेळी. पण तरी पण आपल्या मूळ रूपात ते यमुनेचा न जात असताना पाऊस लागू नये म्हणून फणा करून राहिले. तर इतकं ते आत भिनय करता अशी कोणती तरी एक पोझिशन आपण
नक्की आपलं रिलेशन काय आहे याचा विचार आणि या चरित्रातला कुठला रोल आपल्याला जास्त आवडतोय इथेही लक्ष ठेवलं तर ते खूप उपयोगी पडू शकतात. तर एक मिनिट दिनो, हा बोला. एक एक मिनिट. सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून हो प्रत्यक्ष घडलेला एक प्रसंग आम- आपला अजित कोतवाल आहे ना, अमित कोतवाल. हो. अमित कोतवाल हम्म, त्यांच्याकडे ही जुनी गोष्ट आहे, म्हणजे 40-50 वर्षापूर्वीची. अच्छा सांगलीहून सांगलीहून एक भावे नावाचे ग्रस्त यायचे. अच्छा. भावे भावे हा आणि त्यांचे जे वडील होते भाव्यांचे, हा ते रामभक्त होते आणि त्यांना प्रत्यक्ष समर्थांनी राम लक्ष्मण सीता हनुमान असं पंचायतन दिलं होतं. आणि ते त्यांच्याकडे आहे अजून, त्यांच्या मुलाकडे सांगलीला. हो का. तर त्यांनी ते चालवून दाखवले होते ते देव. बापरे. हा, हो, हे आमच्या शेजारी घडलेली गोष्ट आहे अमितच्याकडे. त्याच्यामध्ये त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळे भक्त आहोत. आपल्याला आपल्या गुरूंबद्दल किंवा ईश्वरी शक्तीबद्दल प्रेम असतं, सगळं असतं. बट देअर आर सर्टन लिमिटेशन्स. त्यांच्यात आणि आपल्यामध्ये नाही म्हटलं तरी अंतर असतं. त्या भाव्यांच्या बाबतीमध्ये ते नव्हतं, कारण त्यांचे वडील भगवान म्हणून जे होते त्यांनी त्या देवाला आपलंसं करून ठेवलं होतं. एकदा असं झालं की पंचायतन तुला सांगितलं ना आता वैशालीने, हो राम लक्ष्मण सीता हनुमान आणि पाचवं कोण ते सांगितले होते. तर या भाव्यांच्या डोळ्याला एक असा खेळ आला, खुपायला लागला डोळा आणि लाल झाला. अच्छा ते अमितकडे असताना शेजारी आमच्या पूजा झाल्यावर ते घेऊन यायचे सांगलीहून. तो सगळा डबा घेऊन यायचे एवढा मोठा, त्याच्यामध्ये त्यांचे ते असे कप्पे केलेले असायचे, कुठल्या देवाला कुठे ठेवायचं वगैरे वगैरे. बराच लक्षात येईना की सगळं हे डोळ्याला का असं होतंय माझ्या. म्हणजे एक बारीक कण होता फक्त, पण तो तो खूपच होता. सगळा विचार करून करून झाला, तर डॉक्टरला दाखवून झालं, काय होईना. शेवटी त्यांना कोणी सांगितलं तर त्यांना प्रेरणा झाली मूर्ती. की तुम्ही सकाळी पूजा केलीत ना, त्यावेळेला रामाच्या डोळ्यामध्ये त्या भस्माचा एक कण राहिलाय. बापरे. म्हणजे काय त्या आपल्या दैवताशी त्यांची एकरूपता असेल, विचार कर. आज आपण जगामध्ये बघतो आपण किती मोठे भक्त आहोत म्हणून कॉलर टाईट करून घेणारे किंवा स्वतःचा हे उदो उदो करून घेणारे. पण ही आम्ही प्रत्यक्ष बघितलेली गोष्ट आहे. ते ते भगवान जे होते, यांचे भाव्यांचे वडील, हम्म, त्यांनी ते देव चालवले होते अनेकदा. बापरे. राम लक्ष्मण सीता हे जे पंचायतन आहे ना, ते एकदा इथे चालवलं होतं. ते सोन्याचे होते ते देव, हा पण मेटलचे देव चालले. काय तयारी असेल, विचार कर, काय भक्ती असेल. आता ते देव आहेत, त्यांचा मुलगा असतो सांगलीला भाव्यांचा, पण त्याची एवढी तयारी आहे की नाही मला कल्पना नाही. कारण भावे जे नंतर याच्या अजित अमितचे आजोबा गेल्यानंतर इकडे यायचे बंद झाले, अच्छा. कळलं का, शेजारी आमच्या. त्यामुळे पुढे काय मला कल्पना. आणि मग मी पण जालन्याच्या ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो, त्यामुळे तो कॉन्टॅक्ट तुटला मला. पण हे आजही होऊ शकतं. देवाच्या डोळ्यात जर एक कण राहिला तर आपल्या डोळ्यामध्ये खुपू शकतं. हा मुद्दा आहे सांगायचा. म्हणजे भक्ती कुठल्या देवाशी एकत्व किती असावं. तेच रोजचे व्यवहार सांगतो पुढे त्याच्याबरोबर काय. झाले की तो प्रत्यक्षात येतो. वा, छान. चालेल. चला आता आपण कथाभागाकडे सुरू वळूया. काय. होय होय. तर मग इथे लंकेचं सांगून झालं. मग इथे
वसिष्ठांकडनं जातकर्म वगैरे सगळं झालं आणि मागच्या वेळी आपण त्यांचं मौंजी बंधन झालं आणि द्विज ते झाले. तेवढ्या याच्यात आपला वेळ संपलेला. ते आपण पाहत होतो द्विज म्हणजे काय. तर द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोणाचेही त्या तिन्ही वर्णात मुंज आहे. तर मुंज झाली की तो दुसरा जन्म धरला जातो. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला. तर जन्मापासून जरी नाळ तोडली तरी तो आईचाच भाग अशा दृष्टीने तो धरला जातो मुलगा. आणि मौंजी बंधन हे त्याचं पुन्हा जन्म, कारण तिथून खरा त्याचा म्हणजे गायत्री उपासना सगळी वेदाप्रमाणे बाकी उपासना हा सगळं सुरू होतं. म्हणून त्याला दुसरा जन्म म्हणून ज्याचा दुसरा जन्म झालाय असा तो द्विज असं म्हणतात. तर तसं रामाचा व्रतबंध केलाय. आता वसिष्ठ मुनींची पण तुम्ही बघितलं तर तो परमात्मा आहे माहिती आहे. पुढे अजून एक त्यातली गोष्ट येणार आहे, ते आत्ताच स्पॉइलर नाही देत, की परमात्मा इक्ष्वाकूच्या कुळात जन्माला येणार आहे म्हणून पूर्वीपासून पौरोहित्य घेतले. 7 ऋषीतले एक सप्तऋषीपैकी आहेत वसिष्ठ महर्षी. महर्षी आहेत याचाच अर्थ ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहेत. आणि सप्तऋषी म्हणजे पूर्ण जग, मनुराजा आणि सप्तऋषी यांच्या वर हे सगळं जग चाललंय. म्हणजे हे यांच्या मार्फत जग चालवलं जात आहे. म्हणजे या सप्तऋषी येऊन काही ऍडमिनिस्ट्रेशन करतायत असं नाही, त्यांच्या तपोबलाने. पण ते पुरोहित होऊन राहिलेत कारण राम येणार. पण राम आल्यावर आता काही तुम्हाला संस्काराची जरुरी नाही वगैरे असं नाही. तिथे आता रोल त्यांचा गुरुचा आहे, तर त्याप्रमाणे त्यांनी सगळं केलेलं आहे. व्रतबंध वगैरे केला आणि पुढे आहेच त्यांच्याकडेच ते शिकले वगैरे. तर रामाचं व्रतबंध झाला तर तेव्हा हे संस्कार करून जीवाला ज्याच्यापर्यंत पोचवायचंय त्याचेच हे संस्कार होत आहेत. यांनी ते संस्काराचीच महती वाढली आहे खरं तर. म्हणजे करपात्री महाराजांनी ते गोपीगीताचा अर्थ हे करताना त्याच्यात वेगवेगळे ते विषजलाशया व्याल राक्षसात, तर व्याल राक्षसाचं उदाहरण देताना वगैरे म्हणजे या सगळ्या संकटातून तू आमचं रक्षण केलंस असं त्या गोपी म्हणतायत. आणि मग आता दर्शन न देऊन आमचा तू वध करतोयस किंवा नुसतं दृष्टीने आमच्याकडे पाहून आमचा वध करतोयस, हे काय बरोबर आहे का वगैरे ते जेव्हा म्हणतात गोपी, तर त्याचा गर्भितार्थ ते सांगतात की त्या गोपीमध्ये म्हणजे मुख्य तर हे दंडकारण्यात पुढे रामाला जेव्हा ते ज्ञानी ऋषी भेटतात तेव्हा ते विनंती करतात की आम्हाला तुमचं प्रेम पाहिजे. मग ते सांगतात की पुढच्या जन्मात तुम्हाला ते मिळेल. आणि म्हणजे तेच गोपी झाल्या. पण त्याच्याबरोबर श्रुती ह्याही वेद साक्षात त्याही गोपी रूपाने आलेल्या आहेत. वेगवेगळे देव म्हणजे ते रासक्रीडा जेव्हा झाली